हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, असं म्हणतात 84 लक्ष योनी पार केल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो. एवढ्या 84 लक्षाचा फेरा पार करून हा मनुष्य जन्म जर मिळत असेल तर या मनुष्य जन्माचा आपण कितीतरी उपयोग करून घेतला पाहिजे स्वतःची आणि आपल्याबरोबरच इतरांची उन्नती घडवण्यासाठी. हेच सांगणारा एक प्रसंग आजच्या आनंदी कट्ट्यावर. स्वामी समर्थ प्रातःसमयी शांताक्कांकडे माधुकरीसाठी जातात. शांताक्का बाहेर येऊन नमस्कार करतात आणि आपल्या मुलाला सद्गुणांची किंमत समजावून सांगा अशी स्वामींना गळ घालतात. समर्थ शांताक्कांकडून एक काचेचा पेला मागवून घेतात आणि हातात धरून ते त्या मुलाला विचारतात, बाळ, या पेल्याची किंमत किती आहे? मुलगा म्हणतो, असेल काही रुपये. आता समज, या पेल्यात मी पाणी भरलं तर? थोडी जास्त रुपये. हां, आता या पेल्यात केशर आणि विलायची युक्त उत्तम दूध भरलं. मुलगा म्हणाला, आता तर याची किंमत दुप्पट होईल. स्वामी म्हणाले, ठीक आहे, आता मी ह्यामध्ये सोन्याचे काही दागिने भरतो. मुलगा म्हणाला, आता तर याची किंमत लाखोच्या घरात होईल. आणि आता स्वामी म्हणाले, मी आता हा पेला हिरे मणकांनी भरतोय, जवाहिरांनी भरतोय. मुलगा म्हणाला, आता तर याची किंमत अब्जावधीच्या घरात जाईल किंवा त्याही पलीकडे. स्वामी म्हणाले, बघ हं, नक्की ना? असं विचारतात आणि हातातला पेला फरशीवर सोडून देतात. काचेचा पेला फुटून त्याचे तुकडे तुकडे होतात. स्वामी म्हणाले, आता याचे किती रुपये येतील? मुलगा म्हणाला, आता याची किंमत 0 आहे स्वामी. उलट काचा गोळा करतानाच त्रास होईल तो वेगळा. यावर स्वामी म्हणाले, माणसांचं सुद्धा असंच आहे बाळा. जितका जितका तू सद्गुणांनी युक्त होत जाशील तसा तसा तू अनमोल होशील. समाजासाठीही आणि तुझीही योग्य दिशेने उन्नती होत राहील. पण अवमूल्यन व्हायला म्हणजे मातीमोल ठरायला किंवा अधःपतन व्हायला एक क्षणही पुरेसा असतो. तेव्हा सावध रहा, सद्गुणांची जोपासना कर. तेव्हा श्रोते हो, जीवनरूपी मिळालेला हा पेला आपण सद्गुणांनी भरून आपलं जीवन अनमोल करूया, जीवनाचा आनंद घेऊया आणि इतरांनाही देऊया. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.